हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला आज प्रथमेश भावाने बोलवलं आहे, त्याचा सत्कार आहे खेडमध्ये. तर आज तिकडेच आलो आहे. कालकाई मंदिर आहे ना, तिथे आलो आहे आम्ही. तिकडे मागे हॉल आहे, तर तिथे सत्कार आहे भावाचं. तर बघूया कसा काय विषय होतो आणि ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा. आता नाश्ता वगैरे झाला आहे, नाश्त्याला समोसा वगैरे होते, ते खाऊन वगैरे झाले मस्त की. प्रथमेश भावाचं पण शॉप आहे स्टॉपमध्ये आयुर्वेदिक प्रोडक्टचं, तर त्याला पण तुम्ही व्हिजिट द्या. आणि तुमचे काय आजार असतील ते त्याला सांगा, म्हणजे त्यावर तुम्हाला ते औषध वगैरे देतील. आणि त्यांचा तुम्हाला रिझल्ट कसा काय मिळतोय ते पण नंतर कमेंट्स करून सांगा. चालू तुम्हाला तो हॉल वगैरे दाखवतो कसा काय तो आतमध्ये एंट्री करतोय. बघूया कसा काय विषय आहे तो. अजून कोण आहे का बाहेर झालेले सरांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं सरांनी असे आमचे फास्ट अचीवर, वर्ल्ड रँक अचीवर, दुबई अचीवर, त्याचप्रमाणे सरांनी दोन्ही जे आपले रँक असतात अशा दुबई विन करून आपल्या या खेळचे शान म्हणून ओळखले जातात ते विक्रांत पवार सर, त्याचप्रमाणे अरुण जुजम सर यांचं इथं आगमन होणार आहे. विक्रांत पवार सर, त्याचप्रमाणे सुभाष वैद्य सर आगमन होत आहे. मेरा ही जलवा, मेरा ही जलवा।
जलवा 70,000 रुपये पैसे 2.5 लाख प्राइस मागतात. अशा आपल्या अनेक देशभरात सृष्टी गव्हर्नमेंटने दिलेला पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे कोणत्याकडे यात्रीचा जलवा धन्यवाद धन्यवाद मॅडम, खूपच छान. त्यांच्या माध्यमातून संकल्पनेला अशा फिरवण्यासाठी स्थापनेसाठी त्यांनी चिपळूणमध्ये सुरुवात केली आणि त्याचं ते फळ आपल्याला थेटमध्ये पाहायला भेटते. आज आपण सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुबई अचीवमेंट झाले दीपक शिंदे सर यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे इतर सर्व टीम. सावरकरांची जरा जोरात टाळ्या स्वागत करायचं. Top stories. आवडता त्यांनी 5 अचिव्हमेंट केले, प्लॅटिनम रँक. त्याचप्रमाणे दुबई अचिव्ह, थायलंड अचिव्ह सरांनी केले. सरांचं स्वागत होत आहे सुभाष गोंधळे सर यांच्या माध्यमातून. कांधों से मिलाकर कांधे हम लेकर साथ सबको आयुर्वेद के संग जीवन के बदले लीडर म्हणून ओळखले जाते विक्रम पवार सरांचं स्वागत होत आहे. जरा जोरदार सरांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. विक्रम पवार सर. जोरात सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. संकल्प बोले ग्रेट लीडर दीपक शिंदे सरांचं स्वागत होतं. अपना वतन आंखों से संकल्प बोले हम तो निकल पड़े. सर सुद्धा दुबई अचिव्हमेंट आहे. खूप फास्ट अचिव्हमेंट सरांनी
डिग्री असे सुभाष कोत है रात की सुगंध भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी धन्यवाद भूली सी तेरी बांसुरी खो गई सावली तुमच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. खरोखरच मॅडम खूप छान मॅडमचं काम चालू असतं आणि ही संधी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे. फक्त आपण त्यासाठी 3 तास कार्यक्रमासाठी बसणं गरजेचं आहे. तरच ही कन्सेप्ट आपले हा स्वागत करण्यात येतो. आपली जी प्रार्थना आहे ती होणार आहे. आव्हान सर्वांस सुनील करवडे सर, ऋतिका महाडिक मॅडम. त्याचप्रमाणे आमचे गुरु विठ्ठल उपस्थित आहे. सरांसाठी सुद्धा जरा पुन्हा जरा जोरदार टाळ्या होत्या. त्याचप्रमाणे प्लॅटिनम रँक अचिव्हर, त्याचप्रमाणे गोल्ड स्टार अचिव्हर यांचाही इथं आज आपण मान सन्मान केला. जरा यांच्यासाठी सुद्धा पुन्हा जरा जोरदार टाळ्या होत्या. आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आता या आपले जे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे आपण प्रोडक्ट आहात आणि खूप छान प्रोडक्ट आहात. इथं आज नवीन कोण आहेत या कार्यक्रमासाठी आज खूप छान 25% तरी नवीन लोक आहात. आणि ही जी आपल्याला माहिती संबंधी जाणार आहे खूप छान माहिती आहे. आपण ही माहिती आवर्जून लक्ष केंद्रित करून ही आपण माहिती ऐकायची आहे. आणि मी आपले जे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते मी प्रोडक्ट प्रेझेंटेशन करण्यासाठी मी आपल्या ग्रेट लीडर चिपळूणच्या रोशनी नालकाट मॅडम यांना विनंती करतो की आपले जे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते प्लॅन प्रेझेंटेशन करण्यासाठी मॅडमनी स्टेजवर यायचं आहे. तर मॅडमसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. मॅडम खूप छान प्रकारे प्रोडक्ट बद्दल आपल्याला माहिती सांगणार आहे. ते आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करून ऐकायचे आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या थेट टीममधून मला वाटतं जवळपास 25% लोक जी आहेत ती नवीन आलेली आहेत. तर प्रोडक्ट बद्दल नॉलेज देताना मला खूप आनंद होईल की या लोकांपर्यंत जी आपल्या प्रोडक्टची आहे ती खूप सुंदर अशी माहिती माझ्याकडून जाईल आणि मी देण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्या कंपनीचं नाव आहे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीचं जे सुरुवात झाली ती 7 सप्टेंबर 2019 रोजी. म्हणजे यंदा आपल्या कंपनीला 6 वर्ष पूर्ण झालेत आणि 7व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे. तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये भारी 3 ते 4 वर्ष टिकणाऱ्या कंपन्या, 5 वर्ष टिकणाऱ्या कंपन्या मी पण आजपर्यंत बघितलं. मी पण ज्या कंपन्यांमध्ये काम केलं तर 5 वर्षानंतर त्या पूर्ण कोलॅप्स होतात.
तर आपली कंपनी जी आहे श्री मधुकर जाधव सर यांनी निर्माण केलेली ती आज 6 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा इतक्या भरारीने आणि इतक्या धडाडीने पुढे चाललेली आहे की दिवसेंदिवस माणसं कमी नाही ना तर डबल टिबल चौबल आणि 5 पट होत आहेत. बरोबर की नाही? आज एका माणसाने सुरुवात केली होती चिपळूणमध्ये आपले संयमी सर श्री सचिन साटीलकर सर यांच्या माध्यमातून एक व्यक्तीने सुरुवात केली आणि आज 500 लोकांचा कारभार त्यांच्या सोबत आहे की नाही? धमाकेदार आपली कंपनी. आणि तुमची 500 लोक जॉईन नाहीये तर हजारो रिझल्ट आपल्याकडे आहेत. चिपळूणमध्ये सचिन साटीलकर सर स्वतः प्रत्येकाच्या बरोबरी जाऊन रिझल्ट घेत होते, व्हिडिओ घेत होते, प्रत्येकापर्यंत आपल्या फूड सप्लिमेंटची माहिती देत होते. बरोबर आहे? तर याच माध्यमातून आणि सरांच्या अतोनात श्रमातून ही एवढी सगळी मोठी टीम खेडमध्ये सुद्धा तयार झालेली आहे. त्याच्यासाठी आपले विक्रांत पवार सर खूप कसोटीने प्रयत्न करतात. खेडमध्ये आपली कंपनी जी आहे ती पूर्ण माध्यम सगळ्यांपर्यंत पोहोचावं. सरांनी नुसतं आरोग्यावरती आपल्याला प्रोडक्ट दिलं नाहीये तर हेल्थ आणि वेल्थ दोन्ही पण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे पैसे सुद्धा येतात ना? किती लोकांना येतात पैसे? छान. म्हणजे नुसतं आरोग्यच नाही मिळत आहे तर ह्याच्यातून लोकांचं आरोग्य आपण सुधारून त्याच्यातून आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि प्लस पैसे सुद्धा मिळतात. तर अशा सुंदर प्रोडक्टची मी माहिती द्यायला सुरुवात करते. तर आपल्या कंपनीचं मदर प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस. किती जणांनी घेतलंय? हात वरती करा बघते. वा, 100% लोकांनी घेतलंय. म्हणजे 100% लोकांना त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे की हे घेतल्यानंतर काय वाटतं. बरोबर? आज इंग्रजांनी आपल्याला शिवी दिलेली आहे आणि ती शिवी ठेवून गेले. कोणती माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? इंग्रज शिवी ठेवून गेले. जर्मन आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ते. त्याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये आपण सोन्याचे ताटामध्ये जेवतो, सोन्याचे घुंगरू लावून काठीला फिरतो, सोनं वापरतो असं भारतीयांचं नाव लौकिक होतं. म्हणजे सोनं वापरतो म्हणजे काय? तांब्या पितळ्यामध्ये आपण खात होतो, शिजवत होतो, मातीच्या भांड्यामध्ये शिजवत होतो. आज शिजवतोय कुकरला. कुकरमध्ये काय होतंय? आपलं जे धान्य आहे ते शिजल्यानंतर त्यातला 80% लॅप्स होतंय. बरोबर आहे? 80% लॅप्स झाल्यामुळे काय होतंय? आपल्याला झालंय बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल, हृदय अटॅक येतोय. हृदय अटॅक आल्यानंतर आपले लोक म्हणतात मूठ मारली का हो? या इंग्रजांनी मूठ मारले जर्मन ठेवून. म्हणूनच ही मूठ काढायला आपल्याकडे आपले सीएमडी सर त्यांनी हा सुंदर असा प्रोडक्ट आणला आहे रियांश अमृत ज्यूस. सगळ्यांना आपल्याला आवडतोय ना? आता हा रियांश अमृत ज्यूस हा आपल्या शरीरावरती अशा प्रकारे काम करतो की 650+ असे आजार आपले बरे करतोय. याचं कारण काय आहे? आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला 63 घटक आपल्या कोशिका आहेत. त्या कोशिकांपासून ऊती तयार होतात आणि त्या ऊतींपासून ऑर्गन्स तयार होतात आणि मग स्किन तयार होते. तर आपलं जे फूड सप्लिमेंट आहे त्या कोशिकांवरती काम करतं. त्या कोशिकांवरती काम केल्यामुळे आपले जे ऑर्गन्स आहेत ते 100% रिपेअर होतात आणि रिपेअर झाल्यामुळे मुळासकट आजार उघडून निघतोय. तर याच्यामध्ये सुरुवातीला असलेल्या 9 प्रकारच्या बेरी कोणत्या आहेत बरं? कॅनबेरी, अकाईबेरी, गोजीबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, मँजिस्टॉन. तर अशा प्रकारे ह्या बेरीज याच्यामध्ये आहेत. या बेरीज आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर काय करतात? तर अँटीऑक्सिडंट तयार करतात. म्हणजे काय करतात? तर आपल्या शरीरावरती ज्याला भारतीय आयुर्वेदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं म्हणजे पंचकर्म. पंचकर्म करते म्हणजे काय करते? तर आपल्या बॉडीला डिटॉक्स करतं. डिटॉक्स करणं म्हणजे शरीरामध्ये असलेले विषारी घटक किंवा टाकाऊ घटक जे शरीरामध्ये आहेत ते बाहेर काढण्याचं काम केलं जातं. आता ते कोणत्या पद्धतीने बाहेर पडतात? तर मला माहीत असलेल्या 3 पद्धती. एकतर लघवी वाटे बाहेर पडतोय, एकतर घामा वाटे बाहेर पडते, नाहीतर मग संडास वाटे बाहेर पडते. बरं, आता खेळल्यानंतर काही लोकांना जुलाब होतात. सगळे लोक घाबरतात, बापरे असं काहीतरी दिलं आम्हाला जुलाब झाले, बापरे आमची हालत बिघडली. पण ऍक्च्युली आपल्या बॉडीला फूड सप्लिमेंटने काम करायला सुरुवात केली. आपल्या बॉडीमध्ये असलेले विषारी घटक, विषारी द्रव्य जे आहेत इतकी वर्ष साचून राहिले ते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडले की मग आपल्याला जे पुढचं काम आहे ते व्हायला सुरुवात होते.
घेतलं जातं, बरोबर की नाही? तर स्किलच्या क्लासमध्ये घेतल्यामुळे काय होतं, त्याचे गुणधर्म कमी होतात, म्हणूनच आपण हे काचेच्या क्लासमध्ये घेतो, बरोबर आहे. आता अन्नपचन व्हायला लागलं की मग आपल्याला रक्त पण तयार होतं त्याचं. मग रक्त तयार होण्यासाठी, त्याची ग्रोथ होण्यासाठी त्याच्यामध्ये दिलेला आहे डाळिंब आणि बीट. डाळिंब आणि बीट सुंदर प्रकारे आपल्या शरीरामध्ये रक्ताची ग्रोथ करतं. आज डॉक्टरांकडे आपल्या ब्लडची ग्रोथ कमी झालेली असते की डॉक्टर काय सांगतात, रोज बीट खा. रोज बीट खाणं शक्य नसतं, पण त्या बीटचा काढा करून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची जी तत्व आहेत ती पण टाकलेली आहे आणि त्या पद्धतीने हा बीटचा काढा ह्याच्यामध्ये आहे, म्हणून रक्ताची ग्रोथ जी आहे. बघा, बऱ्याच लोकांना अमृत ज्यूस सुरू केल्यानंतर हातपाय दुखाचे कमी येतात. याचं कारण काय आहे, शरीरामध्ये रक्ताची ग्रोथ जी कमी आहे ती वाढली जाते आणि ती ग्रोथ वाढल्यामुळे आपली जी दुखणी आहे बऱ्यापैकी ती कमी होतात. त्यानंतर आता रक्त जर तयार होत आहे तर रक्त शुद्धीकरण व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? रक्त शुद्ध असेल, शुद्ध रक्त जर सगळ्या अवयवांपर्यंत गेलं तर आपले अवयव हे कुठल्याही प्रकारे दूषित होणार नाही, कारण का शुद्ध रक्त सगळ्यात गरजेचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल शुद्ध करण्यासाठी याच्यामध्ये काय वापरलंय, बरोबर? आज सगळ्यांच्या अंगामध्ये लावलेली आहे बेसली. बेसली म्हणजे काय? मॅडमना बरोबर माहिती आहे, बेसली म्हणजे तुळस. आज बघा कीर्तनाला बाहेर पडतोय पण घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं तर एक प्राण तोडून तोंडामध्ये ठेवतो जिभेवरती, आपलं अंतकरण शुद्ध होतं, बरोबर? तर ते अंतकरण शुद्ध जर होतोय तर शरीर शुद्ध व्हायला, रक्त शुद्ध व्हायला त्याची किती मदत होणार आहे? खूप सारी होणार आहे ना. शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट वाढवले जाते, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित केला जातो आणि त्याच्यामुळे रक्त शुद्ध केलं जातं व्यवस्थित प्रमाणामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलेली आहे वेलची. वेलची सुद्धा तुम्हाला माहिती ना, मुखशुद्धीसाठी वापरतो, शिऱ्यामध्ये वापरतो, खिरीमध्ये वापरतो, आजकाल बिर्याणीमध्ये पण वापरतात. का? तर चिकनचा, मटनचा जो उग्रच वास आहे तो मारण्यासाठी. तसाच आपल्या शरीरामध्ये पण उग्रच वास असतो ना. काहींच्या घामाला खूप दुर्गंधी असते, काहींच्या मुखातून दुर्गंधी येते, तर काहींच्या मलाला पण दुर्गंधी असते. तर रक्त शुद्ध झालं, शरीर शुद्ध झालं तर ह्या सगळ्या ज्या दुर्गंधी आहेत त्या नष्ट होणार आहेत, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला 6 तासांची झोपेची पण गरज आहे, बरोबर आहे. कितीतरी लोक असे आहेत की त्यांना झोपल्यावर कितीतरी वेळ मोबाईल, युट्यूब वापरावं लागतं, का तर झोप येत नाही. तर ती झोप येण्यासाठी याच्यामध्ये एक सुंदर प्रोडक्ट टाकलेलं आहे. कुठलं टाकलेलं आहे? प्रोडक्ट माहिती आहे? जायफळ. आज जायफळ आपण कधी वापरतो? दिवाळीत करंजीला, बरोबर आहे. त्याच्याशिवाय त्याचा वापरच नाही, कारण का खूप महाग आहे. 2 जायफळ 25 रुपयाला मिळतात, बरोबर आहे. आणि केवढेशे असतात? छोटेशा गोटी एवढे, बरोबर आहे, तरी पण एवढे महाग आहेत. तर ते सुद्धा याच्यामध्ये काढ्यारूपी टाकलेले आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीराला हवी असलेली 6 तासांची जी झोप आहे ती पूर्ण होते. 6 तासांच्या झोपेमुळे काय होतं? अन्न पचन व्हायला सुलभ होतं आणि त्याच्यामुळे पित्ताचा नाश होतो, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्या ह्याच्यात असलेले ही फळं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दिलेली आहे हळद. हळदीचा वापर आपण पावडर म्हणून घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये वापरली जाते, बरोबर आहे. तर ती हळद वापरण्याचं कारण काय आहे? शरीरामध्ये असलेले अल्सर्स बरे करण्यासाठी. पण फोडणीमध्ये टाकल्यामुळे तिचे गुणधर्म कमी होत आहेत. तिचा जर काढा वापरला तर त्याच्यामुळे खूप सुंदर असे फायदे आपल्या शरीराला होतात. तर ते कुठले फायदे आहेत? तर शरीरामध्ये असलेले अल्सर्स, त्यानंतर डायबिटीसमुळे झालेल्या जखमा, किंवा तुम्ही एखादं ऑपरेशन केलंय, वरून बरं झालंय पण आतून बरं झालं नाहीये, त्याच्यामुळे होणाऱ्या वेदना, त्या सगळ्या थांबवण्यासाठी ह्या हळदीच्या काढ्याचा वापर केला जातोय. तर ह्या हळदी, आता तुम्ही म्हणाल अल्सर्स म्हणजे काय? तर आतड्यात झालेली एखादी जखम. आता ती जखम कशी होते? आपलं खाणेमान, वडापाव खातोय, त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा असतो किंवा आपण मिरच्या खाऊन खातात लोक. त्यानंतर आपण ते पिझ्झा वगैरे खातो, ते मैद्याने बनलेलं आहे, मैदा काही लवकर डायजेस्ट होत नाही. त्यानंतर पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, मेडिकलमध्ये गेलो, एखादी गोळी आणली, ती पटकन खाल्ली, हात ओला असेल आणि त्याच्यावरती गोळी ठेवली तर ती चिकटते ना. तेच तसं ते आपण न खाताना गोळ्या घेतो, त्याच्यामुळे आतड्याने चिकटतात आणि मग तिथे काय होतं? अल्सर्स म्हणजे जखम तयार होते. पोटात वगैरे दुखायला लागलं तर आपण
तर कफ नाश कसा होतो तर कोरफडीचा कल पाण्यामध्ये उकळून घेतला आणि तो आपण प्यायलो तर कफ संडासमध्ये गळून पडतो. तर त्याचा सुंदर असा वापर म्हणजे 650 प्लस अशा कोरफडीच्या जाती आहेत त्यातली सुंदर एक जात तिचा आपल्याला शरीराला चांगला फायदा होतो अशी कोरफडीची मध्ये वापरले आणि तिचा काढा तयार केला आहे. त्याच्यामुळे आपल्याला होणारे कफाचे त्रास जे आहेत ते सगळे बरे होतात. त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे शंखपुष्पी आणि गिलॉय. शंखपुष्पी गिलॉय आणि लोणी यांचा वापर आपली शुगर मारण्यासाठी म्हणजे डायबेटीस ज्या लोकांना आहे त्या लोकांचं डायबेटीस कमी करण्यासाठी केला आहे. आता डायबेटीस का होतो तर स्वादुपिंड जो आहे तो काम करत नाहीये ना. तो काम का करत नाही त्याला रक्तपुरवठा कमी होतोय बरोबर की नाही. मग या स्वादुपिंडला आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार करण्यासाठी भाग पडतात ह्या 3 वनस्पती. त्याच्यामुळे आपल्या रक्तामध्ये जी साखरेची पातळी वाढलेली आहे तिला कमी केलं जातं, स्वादुपिंडला वर्दीमध्ये आणलं जातं आणि आपल्याला झालेली शुगर जी आहे ती कमी करण्यासाठी मदत होते. आताच्या पिढीमध्ये नवले सुद्धा आणून देतात पहिली केसरची डब्बी आणि रोजच्या रोज दुधाची पिशवी. कारण येणारं बाळ हे गोरोबाळ सुंदर कदेदार चिंच असलं पाहिजे आणि ती पोटात आपल्या सुद्धा गेली तर आपला सुद्धा चेहरा सुंदर गोरेपाण कदेदार जी निश्चित झालेली त्वचा आहे तिच्यावरती तेज राहिले नाही तर ती सतेज होते. कित्येक लोकांना अनुभव आला असेल की आंबूल ज्यूस घेतल्यानंतर माझी स्किन सुद्धा ग्लो करायला लागली. तर त्याचं कारण आहे याच्यामध्ये केसर दिलेली आपल्या स्किनला मजेदार बनवण्यासाठी बरोबर आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलेली आहे द्राक्ष. आता द्राक्षाचे घड येत आहेत बाजारामध्ये मस्तपैकी 60 रुपये किलोनी मिळतात, 100 रुपये 1.5 किलो मिळतात आणि काय खातोय पण त्याचा वापर माहिती आहे का. द्राक्षाच्या मनुका सुद्धा खाल्ल्यानंतर आपल्याला भूक वाढते. ज्या मुलांना भुकेचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ती किती खायला दिलं तर त्यांचं तोंड वाकडं असतं खायला नको पण तीच कुरकुऱ्याची पॅकेट दिली तर दावत पडतात जवळ मस्त चिपकून बसतात कॅडबरी दिली मनुका दिले की नको म्हणतात. पण त्याच मुलांना किंवा आपल्यासारख्या ज्यांची भूक लागत नाही भूक मेलेली आहे अशा लोकांनी जर मनुकांचं सेवन केलं तर टीव्हीवरती पाहतोय ब्राह्मी आमला केस म्हणजे आपल्याला वाटतं ती फक्त केसांसाठीच आहे पण हा ब्राह्मीचा असा सुंदर उपयोग आहे की आपला मेंदू डेव्हलप करण्यासाठी तिचा वापर केला जातो. आजकाल बघा खूप सारे लोक असे आहेत की अर्ध्या तासापूर्वी काय केलं हे सुद्धा लक्षात राहत नाही. आज माझ्या वयाचे लोक असतील, लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध लोक असतील सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम होतोय की त्यांना काही लक्षात राहत नाही का तर मेंदू जवळ जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्यांना रक्तपुरवठा होत नाहीये त्याच्यामुळे मेंदू डेव्हलप झालेला नाहीये. तर हा मेंदू डेव्हलप होण्यासाठी मुलांनी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी ह्याच्यामध्ये ब्राह्मीचा काढा दिलेला आहे. हा ब्राह्मीचा काढा आपल्या मेंदूला एकदम तल्लख बनवतो. त्याच्यामुळे विस्मरणाचे जे आजार आहेत ना ते जातात. तर खूप साऱ्या लोकांकडे या आयांमध्ये पण सगळ्यांना माहिती असेल की मी मुलाचा कितका अभ्यास घेतला ट्युशन लावलं शाळेमध्ये टीचरला जाऊन सांगितलंय पण बाबांना रिझल्ट काय दाखवायचा एवढा अभ्यास करून पण कमी मार्क मिळाले निम्म्यापेक्षाही कमी. मग काय कमी पडतंय तर त्यांच्या मेंदूला जे पोषण हवंय ते कमी पडतंय. तर ते पोषण देण्यासाठी याच्यामध्ये ब्राह्मी आहे. त्यानंतर याच्यामध्ये दिलेली आहे शतावरी. आज शतावरी पूर्वीच्या काळामध्ये लोक जास्त गरोदर महिलांना देत होते तर गर्भपिशवीला जे मजबूतीकरण हवंय ती मजबूती हवी आहे त्यांच्या गर्भपिशवीला जो अर्भक आहे आतमध्ये त्याला पण सांभाळता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे किंवा गर्भपिशवीत असणारे असंख्य आजार जसं की पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, ओव्हरब्लीडिंग होणं, व्हाईट टिश्यू होणं किंवा इन्फर्टिलिटी असणं हे जे आजार आहेत बरे करण्यासाठी ग्रीन टी आहे. या ग्रीन टी मुळे काय व्हायचं माहितीये म्हणजे होतं आपण खाल्लेलं आपल्याला पचतं त्याच्यामुळे पित्ताचा नाश होतो. आणि जी आपल्याला ही इंग्रजांच्या काळापासून आलेली टी आहे ती टी म्हणजे आपलं पचन जे आहे ना ते बिघडवतं त्याच्यामुळे पित्ताचा भरपूर सारा त्रास होतो आणि त्याच्यामुळे ओव्हर फॅट होतो. तर ह्या ग्रीन टी पेक्षा ग्रीन टी चांगली आहे का जिभेला मधुर लागते पण ती आपलं शरीर बिघडवते. तर ही ग्रीन टी जी आहे याच्यामध्ये दिलेली पचन आपल्याला सुलभ करते त्याच्यामुळे रक्ताची ग्रोथ चांगली होते. शरीरामध्ये असे व्यवस्था तयार होतात की अतिरिक्त साठलेली जी चरबी आहे ती वितळवण्याचं काम केलं जातं. त्याच्यामुळे बघा बरेचसे लोक सांगतात अमृत ज्यूस घेतल्यामुळे एका महिन्यात 2 किलो वजन कमी झालं. कारण आहे त्याच्यामध्ये ग्रीन टी आहे. ही ग्रीन टी सुंदर अशी आपल्याला फॅट कमी करण्यासाठी मदत करते. त्यानंतर त्याच्यामध्ये दिलेला आहे अर्जुना.
किंवा जागा बाहेर येणं, जखम असणं. तर अशा प्रकारचे जे मूळव्याधीचे आजार आहेत ते बरे करण्यासाठी ह्या भूमी आवळ्याच्या काडीचा वापर केला जातो. त्यामुळे मल जे आहे ते पातळ होतं आणि त्याच्यामुळे तिथे असलेल्या ज्या जखमा आहेत त्या बऱ्या करण्यासाठी मदत होते. काही लोकांना बघा खडी टॉयलेटला होते आणि त्याच्यामुळे त्या जखमेवरती परत परत टाकतात आणि परत परत ती जखम आहे ती वाढत जाते. तर ते बरं करण्यासाठी मूळव्याधी खुणासकट काढून टाकण्यासाठी त्या भूमी आवळ्याचा वापर केला जातो. कॅल्शियम कमी झाले, अंडी खा, मासे खा, दूध प्या, भरपूर प्या आणि गोळ्या पण देतात. बरोबर आहे. त्या दिल्यानंतर किती पटीने आपलं कॅल्शियम वाढतं आणि किती दिवस आपण खातो. अंडी म्हणायला गेलं नॉनव्हेज आहे, सोमवार आला, मंगळवार आला, गुरुवार आला, शनिवार आला, व्हेज. दूध मला आवडत नाही. बरोबर आहे. माशांचं पण तोच प्रकार, काटे असतात, किती खायचे, कसे खायचे. पण त्यांच्यापेक्षाही जर मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानाचं जर सेवन आपल्या पोटामध्ये झालं, आपण जर नित्यनियम त्याचं म्हणजे आठवड्यातून 2-3दा जरी त्या रसाचं सेवन केलं किंवा पालेभाजीचा वापर केला, टाकण्याचा वापर केला, तर ह्या अंडी, दूध, मासे याच्यापेक्षाही 5 पटीने जास्त कॅल्शियम वाढलं जातं. आणि कॅल्शियम वाढल्यामुळे काय होतं, शरीरामध्ये असलेला वात नष्ट होतो. आज बघा पायामध्ये गोळे येणे, पाय पाकडे होणे, अचानक दुखणं, ठोंबरं दुखणं, हाडांची झीज होणं, मणक्यामध्ये चक्की सरकणं, ही जी काही कारणं सुरू झालेली आहेत ना ती कॅल्शियम कमी झाल्यामुळे. आज महिलेला म्हटलं जातं की एक मूल झालं, ज्यावेळेस मुलाचा जन्म होतो त्यावेळेस आईचा पुनर्जन्म होतो. याचं कारण माहितीये तुम्हाला? लेडीज वर्गाला माहितीये का? तर आई जेव्हा प्रेग्नेंट असते, लेडी जेव्हा प्रेग्नेंट असते, तिच्यामध्ये असलेल्या अर्भकाला ती तिचं 50% कॅल्शियम डोनेट करत असते. म्हणजे त्या आतूनच ती देवाची करणी आहे, ती आतूनच त्या बाळापर्यंत पोहोचत असतं. त्याच्यामुळे त्या बाई पूर्ण आरती होऊन जाते आणि अशा वेळेस त्या अर्भकाला जीवन देते. म्हणजे तिचा नवीन जन्म होतो की नाही? बरोबर आहे की नाही? तर हा अशा प्रकारे महिलेचा नवीन जन्म होतो. आता या प्रोडक्ट मध्ये असलेले ही 42 गोळ्या आहेत, ती प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरावरती तिचं काम चालू असतं. त्याच्यामुळे आपल्या शरीरात असलेले अनेक आजार जे आहेत ज्याच्यापासून आज आपण त्रस्त आहोत, आपल्याला ते डॉक्टर आहेत आपल्याकडे, आपल्याला आत्मोनात प्रयत्न करत असतात की ह्या आजारातून आपल्याला मुक्ती द्यावी म्हणून. पण आज इंग्रज आपले भारतीय लोकांचे सगळे फॉर्म्युले दुरुपयोग केले आणि ते फॉर्म्युले दुरुपयोग केल्यानंतर मेडिकल टाकले. मेडिकलमध्ये गोळ्या टाकल्या, गोळ्यांमध्ये स्टेरॉइड टाकलं. तात्पुरतं बरं वाटतंय, गोळ्यासकट बरं वाटतंय का? आज ताप येण्यासाठी गोळी तुम्हाला दिली आहे, तर ती गोळी घेतल्याने तुम्हाला 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी ताप येत नाही अशी गोष्ट होते का? नाही होत आहे. आणि जर ताप आला म्हणून तुम्ही डॉक्टरकडे गेला तर ती तापाची गोळी देऊन पाठवतात का डॉक्टर तुम्हाला? त्याच्यासोबत अजून 3 गोळ्या जोडतात. ताप मारायचा प्रयत्न झाला की मग आतमध्ये बाष्प तयार होतो आणि सर्दी तयार होते. मग ती सर्दी मारण्याचा प्रयत्न केला की ती सुकते आणि त्याचा खोकला तयार होतो. परत हे सगळ्यांसाठी गोळी देत असताना, हे सगळं बरं करत असताना आपल्या शरीरात काय होतं? पित्त. तर त्या पित्ताची पण गोळी दिली जाते. तर आपले डॉक्टर आपल्यासाठी देव आहेत, ते आपल्याला बरं करण्यासाठीच प्रयत्न करतात. पण आज ह्या इंग्रजांनी बदललेल्या फॉर्म्युल्यामुळे काय होतंय, तर आपल्याला थोडासकट आजार जात नाही, तर टेम्पररी जातोय. आज आपले श्री मधुकर जाधव सर, CMD सर यांनी हा असा सुंदर फॉर्म्युला आणलाय की तुम्हाला नुसतं ताप येतोय, सर्दी होते, BP शुगर काही असते, नुसतं अंग दुखतोय, आळसपणा आला, थकवा आलाय, असं कुठलाही आजार सांगा त्याच्यावरती आम्ही काय देतो? अमृत ज्यूस. एक ज्यूस 650 प्लस आजारांमध्ये देतो. किती सुंदर आहे. आपण एक तापासाठी गेलो 4 गोळ्या घेऊन आलो. आम्ही तुम्ही 750 प्लस आजार सांगा, अमृत ज्यूस देतोय. नाही दिलंय का मग? आणि तुम्ही टाळ्या वाजवताय. हे टाळ्या वाजवण्यामध्ये पण आपलं एक शास्त्र आहे. टाळ्या वाजवायला आज महिला वर्ग कंटाळा करतो. बरोबर? त्याचं कारण त्यांना माहिती नाहीये. टाळ्या वाजवण्यामध्ये काय होतं माहितीये? आपल्या हृदयाजवळ जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या जागृत होतात, त्यांचं संकलन सुरू होतो आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचे जे अटॅक येणार आहेत ना ते थांबतात. त्याच्यासाठी हा टाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम आपल्याकडे सुरू झाला. भारतीय लोकांनी जे हे भजन कीर्तन काढले टाळ्या वाजवण्यासाठी, उगाच नाही काढलेले. त्या टाळ्या वाजवल्यामुळे आपलं रक्तसंचलन व्यवस्थित होतं आणि हार्ट अटॅक सारखा आजार आहे तो कमी होतो. आज आपल्या तृतीयपंथी लोक असतात, त्यांना कधी हार्ट अटॅक आलेला ऐकले का? आजारी पडलेले ऐकले कधी? कारण का दिवसभर ते टाळ्या वाजवत असतात आणि ते टाळ्या वाजवण्याची पद्धत पण एक विशिष्ट आहे. त्या
असो किंवा चुलीवर असो ॲल्युमिनियमचं पातेलं ठेवायचं. कसलं पातेलं ठेवायचं? आता तुम्ही म्हणाल आत्ताच सांगितलं इंग्रज शिवी देऊन गेले जर्मन आणि जर्मन का वापरायला सांगतात, बरोबर की नाही? तर आपल्या अमृत ज्यूस मध्ये काय आहे? 45 प्रकारची फळं. त्याच्यामध्ये आंबट फळं पण आहेत की नाही? तर ह्या फळांना कुठल्याही धातूचा स्पर्श झाला तर त्याचे गुणधर्म कमी होत आहेत, बरोबर? पण आता आपल्याला माहिती आहे की जर्मनमुळे काय होतो? कॅन्सर. तर कॅन्सर मारण्याची ताकद आपल्या अमृत ज्यूस मध्ये आहे. मग तुम्ही बिंदास घेऊ शकता ना जर्मन मध्ये का पाणी गरम करून, बरोबर की नाही? म्हणून जर्मनच्या पातेलीमध्ये 1 ग्लास कोमट पाणी करून घ्यायचं. काचेचा ग्लास घ्यायचा कंपल्सरी. बॉटल पूर्ण सेट करून घ्यायची. 15 ml फूड सप्लिमेंट घ्यायचं. 90 ml कोमट पाणी घ्यायचं. आणि बरं घेतल्यानंतर उभा आणि बटाटा टाकायचं नाहीये. खुर्चीमध्ये बसायचं किंवा मांडी घालून खाली बसा आणि ते बसल्यानंतर जशी चहा पितो त्या पद्धतीने एक घोट करत द्या. आता तुम्हाला बऱ्याचशा लोकांना असं वाटलं असेल शी सकाळी उठल्यावर चुरपण भरायची नाही आणि डायरेक्ट आपण ज्यूस घ्यायचं. एक काय सांगतात नवीन, बरोबर? काही लोक सांगणारे आहेत. आपल्याला असं समोर येतात माणसं की ते असं ते आपल्याला बोलतात. मग त्यांना समजावून असं सांगणार की विषाला विष म्हणजे ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना. तर विषाला विष म्हणजे आपल्या तोंडामध्ये सकाळी उठल्यानंतर जी लाळ निर्माण झालेली असते ती आपल्या शरीरातलं पित्त नष्ट करण्यासाठी मदत करते. तर ती कशी मदत करते? तर आपल्या अन्ननलिकेमध्ये जे जंतू जमा झालेले असतात रात्रभर झोपल्यानंतर ती लाळ ते मारते आणि ते मारल्यामुळे आपल्या शरीराला बळकटी येते. म्हणूनच चूळ पण न भरता त्या लाळेने युक्त कोमट पाण्यातून अमृत ज्यूस घेतलं तर त्याचा इफेक्ट चांगला होतो. ते घेतल्यानंतर 10 मिनिटांनी ब्रश करा. ब्रश केल्यानंतर अर्धा तास पूर्ण झाला की परत 1 ते 1.5 ग्लास तुम्हाला सोसे झेपे असं पाणी घ्या. अमृत ज्यूस घेऊन टोटल 1 तास कंप्लीट झाला की पोटभर नाश्ता करा. आता बरेच जण असे आहेत बापरे मी 5 वाजता उठतो मग काय 6 वाजता बायको मला भाजी भाकरी करून देणार आहे, तुला जमेल का एवढ्या लवकर मला नाश्ता द्यायचा? तर आमचं म्हणणं असं आहे की हा 1 तास आहे, ह्या 1 तासात तुमच्या पोटात काही केलं नाही पाहिजे. अमृत ज्यूसला त्याचं काम करण्यासाठी 1 तासाचा पिरियड द्या. म्हणून आम्ही सांगतो की 1 तासानंतर नाश्ता करा. आणि नाश्त्यामध्ये पहिली चहा. सकाळी मला चहाच मिळते पण आता मी सांगितलंय किती सुंदर आहे चहा, जिभेला गोड लागणारी शरीराला त्रास देणारी चहा जर तुम्ही सगळ्यांनी बंद केला तर आरोग्य खूप सुंदर होईल. तर त्याच्यामध्ये चहा टाळा. त्याच्याऐवजी आपण फायबर युक्त असलेले जे नेहमी आपण खात असलेले पोहे, दूध पोहे खाऊ शकतो, साखर पोहे खाऊ शकतो आपण, किंवा एखाद्या वेळेस उपमा करून खा. एखादी शिळी पोळी असते ती दुधातून खा, चालेल, पण चहा बंद करा. चहा बंद केल्यामुळे आरोग्य चांगलं राहणार. आता हे सकाळचं झालं. संध्याकाळी पण जेवणापूर्वी आपल्याला 1 तास अगोदर सकाळी कसं घ्यायचंय 15 ml फूड सप्लिमेंट, 90 ml कोमट पाणी काचेच्या ग्लासात कंपल्सरी त्याच पद्धतीनं घ्यायचंय आणि त्यानंतर 1 तास झाला की मग जेवण करायचं. आता घेण्याची पद्धत समजते सगळ्यांना. आता या अमृत ज्यूसची किंमत त्याच्यामध्ये असलेल्या 42 फळांच्या किमतीपेक्षा जास्त आहे. तर ह्याची MRP आहे. आपले CMD सर यांचं मन एवढं उदात्त आहे की याची किंमत सुरुवातीला 2000 रुपये होती. पण जसा GST कमी झाला दुसऱ्या दिवशी लगेचच सरांनी त्याची GST कमी केली, त्याची MRP पण कमी केली आणि 1850 MRP केली. तरी पण आपण समोर येणाऱ्या पेशंटना सिंगल बॉटल 1500 रुपयाला देतोय. 1500 रुपयाच्या खाली कुणीही द्यायची नाहीये. कारण का? याच्यामध्ये असलेली एक वेलची जरी 10 ग्राम घ्यायला गेलो तरी ती 40 रुपये आहे. म्हणजे किती रुपये किलो झाली? 4000 रुपये किलो. आज द्राक्ष बाजारामध्ये घ्यायला जातोय 100 रुपये किलो आहे, बरोबर? त्याच्यामध्ये केसर एवढीशी अगदी तोळावर केशर 300 रुपये डब्बी मिळते. मग त्याच्यामध्ये असलेले हे फूड सप्लिमेंट याची किंमत आपण कमी करायची का? 1500 पेक्षा खाली नाही देऊ नाही. तर आपलं फूड सप्लिमेंट हे 650 प्लस हजारांवरती काम करत आहे. परत त्याच्यात असलेली किमती फळं, काही फळं तर अशी आहेत की भारतामध्ये त्याची शेतीच नाही होत, ती बाहेर देशातून आणावी लागतात. मग अशा फळांची किंमत जर आपण 1500च्या खाली बॉटल
चरबी कमी करण्यासाठी आपण त्यांना डायगोजी देतो. कित्येक तरी लोक असतील जांभूळचा रस पितात, बरोबर आहे, पनीर फूलचा रस पितात, त्यानंतर मेथीचं पाणी पितात, कडुलिंबाचं पाणी पितात, कारल्याचा रस पितात, पण सगळे हे एकत्र नाही घेत, एक एक पदार्थाचं सेवन करतात, बरोबर आहे, आणि शुगर कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण ती 17 प्रकारची जडीबुटी जी आहे, जी कडू आहे, ती याच्यामध्ये वापरलेली आहे. तर ती वापरलेली आहे त्याच्यामुळे काय होतं, तर रक्तामध्ये असलेली साखरेची पातळी जी आहे ती कमी होते. आपल्याकडे तसे रिझल्ट येतात की मॅडम आज तुम्ही मला डायगोजी आणि अमृत ज्यूस दिलं, त्याच्यामुळे महिन्यामध्ये 100 शुगर कमी झाली. असे माझ्याकडे रिझल्ट येतात. प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार हे कमी जास्त असतं, तर त्याप्रमाणे जर अमृत ज्यूस आणि डायगोजी घेतलं तर आपल्याला शुगर लवकरात लवकर कमी करता येते. तर अशा प्रकारे डायगोजी कसं घ्यायचं, तर सकाळी उठल्यावर 15 ml अमृत ज्यूस घेते तसंच घ्यायचं आहे, आणि रात्री जेवणाच्या अगोदर 1 तास 15 ml डायगोजी घ्यायचं आहे, 90 ml कोमट पाणी घ्यायचं आहे, त्याचं सेवन करायचं आहे. 1 तासानंतर जेवण करायचं आहे. तर अशा प्रकारे हा डायगोजी घ्यायचा. डायगोजीचं महत्व समजलं, घेण्याची पद्धत समजली, खूप सुंदर. महिलांसाठी तर खूप मोलाचा वरदान असलेला आपल्या सीएमडी सरांनी दिलेला हा लेडी लाईफ केअर. त्याच्यामुळे काय होतंय, आज असंख्य महिलांमध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम सुरू आहे, पीसीओडचा प्रॉब्लेम सुरू आहे. तर याच्यामुळे काय होतं, इन फ्युचर प्रेग्नन्सीसाठी पण प्रॉब्लेम होतो. तर हे काय करतं, जी अंडी आहे ती फर्टिलाइज होत नाही, वेळेत मोठी होत नाही, फुटत नाहीये, त्याच्यामुळे पिरियड्स येत नाही किंवा प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर त्या अंड्याच्या व्यवस्थित प्रजनन देण्यासाठी या गोळ्यांचा वापर केला जातो. त्यानंतर ज्या महिलांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर तो थायरॉइड कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्यांना ओव्हर व्हाईट इश्यू होत आहे, अमृत ज्यूसने पण त्याची लेवल कमी होत नाही, तर अशा वेळेस आपण लेडी लाईफ त्यांना देतो. काही मुलींना अडचण यायला सुरुवात झाल्यानंतर 3 ते 4 महिने 5 महिने असं अंतर नेऊन पिरियड्स येतात. त्याचं कारण काय आहे, तर वेळेत अंडी मोठी होत नाहीये आणि ती फुटत नाहीये. तर अशा महिलांना, मुलींना, या सगळ्यांना आपण ते लेडी लाईफ केअर हे देऊ शकतो. महिलांमध्ये असलेली इन्फर्टिलिटी म्हणजे 12 वर्ष झाली, 13 वर्ष झाले, आम्हाला प्रेग्नन्सी झाली नाहीये, बाळ होत नाही, बाळाची इच्छा आहे, डॉक्टर गेले, 4 लाख खर्च केले, 5 लाख खर्च केले, अशी कंडिशन असते, पण मातृत्वासाठी ती स्त्री झगडत असते. तर तिला वरदान म्हणून आपले सीएमडी सर आहेत, त्यांनी ही लेडी लाईफ केअरची टॅबलेट दिलेली आहे. आता ही घेण्याची पण पद्धत आहे. 2 टाइम आपल्याला अमृत ज्यूस घ्यायचंय जसं आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतर ही गोळी घेण्याची पद्धत म्हणजे सकाळी नाश्ता झाला की नाश्त्यानंतर बरोबर अर्धा तास कोमट पाणी किंवा कोमट दूध, ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी कोमट पाण्याचं सेवन करू शकता. तर कोमट पाण्यासोबत 1 गोळी घ्यायची. त्यानंतर रात्री जेवण झालं की अर्ध्या तासाने कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत 1 टॅबलेट घ्यायची. साधारण 3 ते 4 महिन्याचा कोर्स आहे. त्यानंतर हा सुंदर असा प्रोडक्ट पॉवर बूस्टर आज आपल्या राहणीमानामुळे, खाणीमानामुळे आपल्या सगळ्यांमध्ये बहुतेक ठिकाणी असं ऐकायला मिळतंय की लंगवा गेला, पॅरेलिसिस गेला, जागेवर आहे, पुन्हा घेऊन आहे. किती वर्ष झालं आम्ही यांची सेवा करतोय, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली, पुन्हा दौडूनच आहे, आम्ही सेवा करतोय. काही लोक तर त्या सेवा करण्यात माणसाचा कधी जीव जातो याची वाट पाहत असतात, का तर तरुण कंटाळलेले असतात. तर त्यांच्यासाठी वरदान म्हणून ही पॉवर बूस्टर फ्लेमची गोळी आहे. अशी सुंदर काम करते की नसांना उत्तेजित करते. ज्या नसा बंद पडल्यात किंवा कमजोर झाल्यात, त्याच्यातून रक्तप्रवाह होत नाहीये, मेंदूला रक्तप्रवाह होत नाही, अवयवाला रक्तपुरवठा होत नाहीये आणि त्याच्यामुळे पॅरेलिसिस केलेला आहे. तर त्या नसांना जागृत करण्यासाठी, उत्तेजित करण्यासाठी त्या गोळीचा वापर केला जातो. आणि त्यामुळे जी माणसं बऱ्याच वर्षांपासून लोळत असतात ते स्वतःच तरी स्वतः करण्यासारखे होत आहेत. काही लोक तर अशा स्टेजवरती येऊ शकतात की गेली 6 वर्ष 7 वर्ष आम्ही हंतनात लोळत होतो, पण पॉवर बूस्टर आणि अमृत ज्यूस घेतलं म्हणून आज तुमच्या स्टेजवरती आलोय चालत स्वतःच्या पायाने. त्यानंतर त्या लोकांना सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. सायटिका म्हणजे कुठली तरी एक नस दबलेली असते, त्याच्यामुळे हाताला किंवा पायाला मुंग्या येत असतात, किंवा काही लोकांना फिट्स येत असतात, का तर मेंदू जवळ जाणारी जी नस असते ती ब्लॉक असते, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असतो. व्हेरिकोजचा प्रॉब्लेम असतो.
वेरिकोज म्हणजे काय, तर नसांमध्ये रक्त घट्ट झालेलं असतं, ते काळं निळं पडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तिथे वेदना होत असतात. तर अशा प्रकारे नसांसंदर्भात जे काय आजार असतात किंवा हृदयाला ब्लॉकेजेस आहेत, तर ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी अमृत ज्यूस सोबत जर पॉवर बुस्टरची गोळी दिली तर त्या लोकांना सुंदर असा रिझल्ट मिळतो. आता आपल्या घराघरामध्ये असलेलं दुखणं, डोकं दुखणं, कंबर दुखणं, डीस सरकली आहे, पांढऱ्यामधला गॅप वाढलाय, डोंगराच्या हाडामधला गॅप वाढलाय, कंगण संपलंय, तर अशा परिस्थितीमध्ये आपण ऑर्गोजी ही जी टॅबलेट आहे अमृत ज्यूस सोबत सजेस्ट करायची आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं, तर समजा एखादं ऍक्सिडेंट झालं, हार्ट फ्रॅक्चर झालं, हाडाची झीज झाली, तर ह्याच्यामध्ये असलेली हाडजोड वनस्पती जी आहे ती त्या हाडाची झीज भरून काढण्याची किंवा हाडाचा क्रॅक जो आहे तो भरून काढण्याचं काम करते आणि बाकीच्या ज्या दिलेल्या 16 वनस्पती आहेत त्या वंगण तयार करण्याचं काम करतात. म्हणजे बघा आता डोंगराच्या हाडांमधलं गॅप वाढले तर तिथलं तुमचं वंगण संपलंय, त्याच्यामुळे हाडं एकमेकावरती खासतायत आणि त्याच्यामुळे ती गॅप वाढत जाते. जर तिथे वंगण तयार झालं तर हाडं एकमेकावरती घासण्याची कमी येणार, बरोबर आहे, त्याच्यामुळे कळ थांबणार आहे आणि त्याच्यामध्ये असलेला डिस्टन्स पण कमी होणार आहे. सेम मणक्यामध्ये पण कमरेचा मणका असेल त्याच्यामधलं वंगण संपलेलं असतं, त्याच्यामुळे कधी कधी डिस्टन्स वाढतो, मग मणका दुखत असतो, कंबर दुखत असते, तर ते वंगण वाढवण्याचं काम ऑर्गोजी करतो. आणि प्लस ज्यांना आमवाताचा त्रास होतो, हाडांच्या वाताचा त्रास होतो, त्या लोकांनी सुद्धा जर ऑर्गोजी या गोळ्या घेतल्या तर ते आमवाताचा जो त्रास आहे तो सुद्धा कमी होतो. पण ते नुसतं नाही घ्यायचं, अमृत ज्यूस सोबतच घ्यायचं. आणि सगळ्या प्रकारच्या गोळ्या ज्या आहेत त्या सकाळी नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी किंवा कोमट दूध याच्यासोबत घ्यायच्या आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी किंवा कोमट दूध याच्यासोबतच घ्यायच्या. बरोबर आहे, अमृत ज्यूस दिलाय पण हाडाचं दुखणं 2 दिवसात बरं होणार आहे, काही होणार आहे. तर काही लोकांना लगेच इन्स्टंट रिझल्ट हवा असतो, इन्स्टंट थांबायला पाहिजे. तर अशा वेळेस आपल्याकडे ऑर्को अँटी पेन ऑइल असं ऑइल आहे. ते ऑइल लावल्यामुळे काय होतं, नसाचं सेन्सेशन थोडंसं कमी केलं जातं आणि त्याच्यामुळे जे दुखण्याची पावर असते ती कमी केली जाते. आता हे लावून मसाज नाही करायचंय, फक्त हलकं हाताने लावायचंय, त्याच्यावर एखादं कापड ठेवायचंय आणि त्याच्यानंतर 1-2 तासाने आपल्याला थोडी थोडी रिलीफ मिळायला सुरुवात होते. रात्री लावलं तर सकाळी खूप छान रिलीफ वाटतो. तर असं हे ऑर्को अँटी पेन ऑइल आहे. आता हे आपल्या कंपनीने यंदा 6वं वर्ष पूर्ण झालं, या निमित्ताने पुनर्नवा प्लस म्हणून टॅबलेट काढली आहे. पुनर्नवा म्हणजे पुन्हा नव्याने जन्म घेणारा. तर आपल्या पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस एक प्लांट तयार होतं, पुन्हा नव्याने तयार होतं, म्हणून ते प्लांट याच्यामध्ये वापरलेले आहे. याच्यामुळे काय होतं, ज्या लोकांना टीबी झालाय, ज्या लोकांना अतिरिक्त दारूचं व्यसन आहे, त्या लोकांचा लिव्हर खराब होतो ना, तर त्या लिव्हरला टॅबलेट आहे. त्या टॅबलेटचा वापर असा आहे की ज्यांचं हृदय वीक आहे किंवा त्यांना अटॅक येण्याचे चान्सेस आहे, त्यांचा बीपी हाय किंवा लो सतत राहतो, तर ते बीपी कंट्रोल करण्यासाठी त्या टेन्शन लाईटच्या गोळ्यांचा वापर केलेला आहे. हे आपण 2 टाइम घ्यायचे आहेत, सकाळी नाश्ता झाल्यानंतर आणि रात्री जेवण झाल्यानंतर. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं महिलांमुळे किंवा महिलांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही, तर असं आहे का फक्त महिलांमुळेच प्रेग्नन्सी राहत नाही, पुरुषांमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतात ना. इन्फर्टिलिटी पुरुषांमध्ये पण असते, स्पर्म काउंट कमी असतो, स्पर्मला जीव नसतो किंवा स्पर्म पातळ असतो. तर असं असल्यामुळे काय होतं, तर प्रेग्नन्सी राहत नाही. तर ती त्याचं स्पर्म काउंट आजाराने वाढवण्यासाठी पॉवर बुस्टर प्लस म्हणून ही टॅबलेट आहे ती कंपनीने काढलेली आहे. पुरुषांमध्ये असलेलं वंध्यत्व काढून टाकण्यासाठी त्या गोळीचा सुंदर असा वापर केला जातो. सगळ्या गोळ्या मी सांगितलं तुम्हाला 2 टाइम घ्यायचे, पण ही टॅबलेट मात्र 2 दिवसातून एकदा रात्री जेवण झालं की लगेचच कोमट पाणी किंवा कोमट दूध यासोबत घ्यायची आहे. तिचा अतिरिक्त वापर करायचा नाही. डाळगोजी द्यायला सांगितलंय, पण प्रवास करणाऱ्या लोकांना लिक्विड कॅरी करणं पॉसिबल होत नाहीये, म्हणून कंपनीने त्यांचा विचार करून ही डायबेटिक केअर म्हणून टॅबलेट काढलेली आहे. ही मात्र खेळण्याची पद्धत वेगळी आहे. ही जेवणा अगोदर
दोन्ही टाइम दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्या अगोदर 1 तास घ्यायचे. याच्यामध्ये पण डायरोजिनमध्ये असलेले सगळे सत्व वनस्पती आहेत, त्याच्यामुळे शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप छान अशी मदत होते याची. सांगितलं की गुडघ्याचा आजार बरा करण्यासाठी आपल्या अमृत ज्यूस मध्ये गुढी आवळा दिलेला आहे, बरोबर आहे. पण काही लोकांचा जो गुडघ्यात आहे तो फार जुनाट आहे, त्याच्यामुळे गुडघ्याचा आजार अमृत ज्यूसने पण लवकर रिकवर होत नाही. अशा लोकांना लवकर रिकव्हरी देण्यासाठी पायलोरेट्सच्या टॅब्लेटचा ट्रीटमेंट केलेला आहे. हे घेतल्यामुळे मलपातळ होत नाही, मऊ असतील तर ते गळून पडतायत, जखमा आहेत त्या बऱ्या होत आहेत, लवकरात लवकर बऱ्या होत आहेत. त्याच्यामुळे पायलोरेट गुडघ्याचे जुने आजार असतील त्या लोकांना सजेस्ट केलं तर लवकरात लवकर रिलीफ मिळते. दूषित हवा, दूषित पाणी याच्यामुळे आपले केस गळतात, टक्कल पडतंय, केसाला कोंडा येतात, केस मध्येच तुटतात, रखरखीत झालेत, कोंडा होतोय. अशा प्रकारे केसांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्यांच्यासाठी आपल्या कंपनीने शॅम्पू आणि हेअर ऑइल काढले आहे. हेअर ऑइलचं बॉटल तुम्ही हातात घेतलात तर त्याच्यामध्ये असलेल्या जडीबुटी स्पष्ट दिसतात. तर ह्या तेलामध्ये वापरलेले आहेत, त्याच्यामुळे केसांसंदर्भात असलेले अनेक जे आजार आहेत ते बरे करण्यासाठी मदत होते. आता हे पण वापरायचं कसं, तर आठवड्यातून 3 वेळा रात्री झोपताना लावा. रात्री झोपताना चांगलं केसाला मालिश करा आणि ज्या साईडनी रोज तुम्ही केस विंचरता त्याच्या अपोजिट साईडनी केस विंचरा 2 ते 3 वेळा किंवा त्याच्यामुळे काय होतं, जे हेअर ऑइल आहे मुळापर्यंत जातं आणि कुठलंही तेल केसाला लावलं तर ते जास्तीत जास्त 8 तास लागतं. 8 तासानंतर जर ते हेअर ऑइल आपल्या केसामध्ये राहिलं तर त्याच्यात धुळीचे कण वगैरे जाऊन चिकटा तयार होतो आणि मग तिथे इन्फेक्शन तयार होतं आणि मग अनेक आजार होतात केसांचे. तर म्हणून सकाळी उठल्यानंतर हा शॅम्पू वापरायचा, म्हणजे आठवड्यातून हा पण 3 वेळा वापरता येतो आपल्याला. तुम्ही रेग्युलर वापरत असला तरी पण चालू शकतं, पण आठवड्यातून 3 वेळा ते घालण्यासाठी वापरायचं आहे. आणि ह्या दोघांचा संगम झाल्यामुळे केसांची उत्पत्ती जी आहे, गळती जी आहे ती थांबते. केस आहेत ते पडून जात आहेत, पण नवीन जी उत्पत्ती होते ती फार मस्त आणि घनदाट अशी होते. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांचं टक्कल आहे त्या लोकांना मनाला शांती मिळते की याच्यामुळे केस चांगले उगवत आहेत. ज्या लोकांचे केस फुटत आहेत, केसांची वाढ होत नाही, त्या लोकांची केसांची ग्रोथ पण खूप सुंदर होते. अल्कलाइन ड्रॉप कशासाठी वापरला जातो बरं, तर आपली बॉडी हायड्रेट शुद्ध ठेवण्यासाठी. ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, कॅन्सर सारखा आजार आहे, पित्ताचे भरपूर सारे त्रास होतोय, तर अशा वेळेस आपल्या पाण्याचा pH कमी असल्यामुळे किंवा जास्त असल्यामुळे आपल्याला ऍसिडचा त्रास होतो. पाण्यामध्ये असलेल्या ऍसिडचा त्रास होतो. आरो लावून सुद्धा त्यातले बॅक्टेरिया कमी होतो, पण ऍसिड कमी होत नाही. तर ते ऍसिड मारण्यासाठी अल्कलाइन वॉटरचा वापर केला जातो. 1 लिटर पाण्याची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये 5 थेंब टाकायचे आणि ते पाणी प्यायचं. आपल्याला दिवसाला 4 लिटर 5 लिटर पाणी लागतंय, तर ते बॉटल जशी संपेल तशी भरायची, त्याच्यामध्ये अल्कलाइन वॉटर टाकायचं आणि त्याच्यामुळे आपली बॉडी शुद्ध राहते. अमृत ज्यूसचा वापर कुठल्याही आजारासाठी केला तर खूप सुंदर आणि लवकर रिझल्ट मिळतो जर तुम्ही कॉम्बो अल्कलाइन दिलात तर सगळ्यांनी सजेस्ट करावं अल्कलाइन वॉटरसाठी. सगळ्यांना खूप छान त्याच्यामुळे अमृत ज्यूसचा रिझल्ट लवकर येतो. असलेलं हे सॅनिटरी पॅड. आता तुम्ही म्हणाल काय एवढ्या महिला आहेत त्यांना लाज वाटत असेल, मॅडम मी सॅनिटरी पॅड हातात घेतलं, या साईडला जेंट्स करते, पण हे सॅनिटरी पॅड आपण मेडिकलचे जे वापरतो याच्यामुळे आज महिलांमध्ये गर्भपिशवीचे कॅन्सर्स होतात. याचं कारण काय आहे, तर मेडिकलमध्ये असलेले सॅनिटरी पॅड जे आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे आणि ज्यावेळेस आपल्याला पिरियड्स येतात त्यावेळेस तिथे उष्णतेचा प्रादुर्भाव वाढलेला असतो आणि प्लॅस्टिकवरती गरम असं काय वाफ केली की त्याचे कॅन्सरचे जंतू तयार होतात आणि गर्भपिशवीला चिकटतात. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये ह्या सॅनिटरी पॅडला 7 लेअरमध्ये कॉटन आहे आणि वरती त्याच्यामध्ये एक हिरवी पट्टी दिसते बघा, तर ती ऑक्सिजन तिथे म्हणजे थंडावा निर्माण करण्यासाठी ती पट्टी आहे. त्याच्यामुळे त्या पिरियडमध्ये होणाऱ्या उष्णतेमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि कॉटन असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया तयार होत नाही. तर आपल्या माता भगिनींची गर्भपिशवी आणि कॅन्सर यापासून म्हणजे गर्भपिशवी वाचवण्यासाठी आणि कॅन्सर पासून मुक्ती देण्यासाठी त्यांनी हे सॅनिटरी पॅड वापरलं तर त्यांना खूप सुंदर असा फायदा मिळणार आहे. आता आपल्या कंपनीने असं असंख्य आपण प्रोडक्ट काढले, ते प्रोडक्टची माहिती सांगायला मी गेले तर अजून मला 1 तास पूर्ण नाही. धन्यवाद मॅडम, खूपच छान. मॅडमने खूप छान माहिती सांगितली, तर मॅडमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया.
प्रोडक्टच्या माहितीसाठी जे आपल्या मॅडम आहेत खेळच्या रितिका माळी मॅडम यांनी खूप छान प्रकारे सपोर्ट केला आहे. आणि इथं जो कोणी व्यक्ती उभा राहतो तो पुढच्या वेळी प्रोडक्ट माहितीसाठी उभा राहतो असा आमचा अनुभव आहे. पुढच्या वेळी खेळ करून स्वतः रितिका मॅडम जे प्रोडक्ट माहिती आहेत ते तिथे तुम्हाला देताना बघायला भेटेल असं मला नक्कीच एक माझा अनुभव आहे. त्यावेळी सुट्टी मॅडम प्रोडक्ट माहिती सांगत होत्या, त्यावेळी रोष्टी मॅडम प्रोडक्ट पाठी नाही करत होत्या. त्यावेळी आता जशा आपण रोष्टी मॅडम उभ्या बघितलेले आहात तसंच पुढच्या सेमिनारसाठी रितिका मॅडम या नक्कीच तुम्हाला इथे प्रोडक्ट माहिती सांगतील. तर मॅडमसाठी त्याला जोडणार माझ्यावर धन्यवाद. आपण बघा आता मॅडमने खूप छान प्रकारे माहिती तर सांगितलेली आहे, पण यापैकी इथे अमृत ज्यूस कुणी कुणी घेतलेला आहे? खूप जणांनी अमृत ज्यूस घेतलेला आहे. त्यातून रिझल्ट तर सर्वांना येतो हे आपल्याला माहिती आहे, पण ज्याला त्याने अमृत ज्यूस मुळे खूप छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे. अशा प्रत्येकाने कोणतंही नाव घ्यायला करू नका. आम्हाला रिझल्ट माहिती असतात, आम्ही व्हिडिओ बघतो, तर ज्याला ज्याला रिझल्ट शेअरिंग करायचं आहे कधी लगेच द्यायचं आहे. जो आपला रिझल्ट आलेला आहे अमृत ज्यूस मुळे तो आपण इथे शेअर करायचा आहे. ज्यांनी ज्यांनी अमृत ज्यूस घेतला होता आपल्या स्लाईड मध्ये राहा. तर यांच्यासाठी जरा सर्वांनी जरा जोरदार करावं, कारण ते बोलणं खूप महत्वाचं असतं आणि ही जी ट्रेनिंग असते अलग लक्षात तीच आपल्याला एक विश्वास संपादन करायचं असते. आपण खाली बसून खूप करू शकतो, पण इथे पुढे येऊन बोलणं खूप अवघड असतं आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव नसतो. तरी सुद्धा हे जे रियाज आपण ज्यूस घेतल्यामुळे स्वतःहून ते रिझल्ट शेअर करणार आहे. सर आपलं नाव सांगायचं आहे, आपण कशासाठी हे प्रोडक्ट दिला होता आणि काय रिझल्ट आलेला आहे तो आपण इथे असलेल्या सर्व लीडरांना सांगायचं आहे. नमस्कार, माझं नाव सुनील कळपटे. 2019 मध्ये माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर मी माझा गुडघा बेड होत होता आणि गुडघ्याच्या त्या साईडला लेफ्ट साईडला खूप पेनिंग व्हायचं आणि सूज द्यायची. तर त्यानंतर मी बरेचसे आयुर्वेदिक हे केले, तुमचं आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये पण मी ट्रीटमेंट घेतलं, पण ते 15-20 दिवस मला बरं वाटायचं. पण ते आय पेन जे आहे पेनिंग ते पेन परत सुरुवात व्हायची आणि सूज द्यायची. पण मी त्यानंतर माझे मित्र आहेत सावी सर, त्यांच्याकडनं मी अमृत ज्यूस घेतलं आणि त्यानंतर पहिलं 1 month घेतलं, काही फरक पडला झालं नाही. काही दुसऱ्या मंथमध्ये प्रमाण कम्प्लीट होत आलं. त्यानंतर मला गुडघा पेनिंगचा पूर्ण त्रास थांबलेला आहे आणि सूज पूर्ण थांबलेले आहे आणि मी आता काम करतोय आणि सगळ्यांना सजेस्ट करतो की हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे, तिथे घ्या. आपलं नाव सांगायचं सर, आपण कुठून आला आहात आणि आपण कशासाठी अमृत ज्यूस तुम्ही दिला होता की तुम्हाला रिझल्ट आलेला आहे ते आपण इथे शेअर करायचं आहे. नमस्कार सर्वांना. रियाज कंपनीचा अमृत ज्यूस या प्रोडक्ट मी सुरुवातीला माझा परिचय देतो. माझं नाव आहे सुरेश भागवत सारमोठे, राहणार पिंपरी आणि मी अमृत ज्यूस प्रोडक्ट स्वतः यूज केलेला आहे. कशासाठी केला आहे की माझ्या पायामध्ये चिकल्या होत होत्या आणि खाज येत होती. बरेच दिवसापासून मी प्रयत्न केला की बाबा आपण कोणतं प्रोडक्ट आपण यूज करावं, पण माझ्याकडं अमृत ज्यूस नावाचे एक प्रोडक्ट त्या सेमिनारच्या माध्यमातून मी पाहिलं आणि विचार केला की आपण सुद्धा हे प्रोडक्ट घ्यावं. आणि मी स्वतः म्हणजे जवळपास 8 दिवसामध्ये या अमृत ज्यूसच्या बाटलीने माझ्या पायातील त्या चिकल्या जे जळजळ करीत होतं आणि ते टोटल नाहीसे झाले आहे आणि त्यामुळे मला ती खाज येत होती, ती खास सुद्धा कमी झाली आहे. म्हणजे 8 दिवसामध्ये या अमृत ज्यूसच्या बाटलीने माझ्या पायातील वेदना आणि खाज टोटल कमी झाली आहे. मी दुसरा एक अनुभव सांगतो आहे तो असा की माझं मूळ गाव आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसाव. मी येथील रहिवासी आहे.
मी चिपळूणमध्ये आज 1 वर्षापासून राहतो आहे. तर मला एक आनंद होत आहे. माझ्या गावातील म्हणजे एक शेजारी राहणाऱ्या जोगत गाव आहे, त्या ठिकाणी एक शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो आणि असंच या प्रोडक्टचं थोडं मी त्याला होतं आणि मी विचार केला की त्या रस्त्याला अपेंडिक्सचा त्रास होता आणि त्यांची आई ज्याला सुद्धा अस्वस्थता आणि कमजोरी होती. मी असा विचार केला की त्यांना थोडं सजेशन केलं की बाबा हे औषध तुम्ही सेवन करा आणि एक मला त्याचा रिझल्ट तुम्ही सांगा. मी त्यांना सांगितलं. त्या पद्धतीने त्यांनी एक जवळपास 1 महिन्यापूर्वी माझ्याकडून घेतलेला होता तो प्रोडक्ट सेवन केला आणि मी सातपुरकर सरांच्या माध्यमातून त्यांना फोन करून विचारून त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलं आणि आज मला त्यांचा फोन आला आहे, मला परत आमदनीची बातमी मला द्या. त्यांचा मुलगा होता, त्याच्या मुलाला अपेंडिक्स झाला होता आणि त्याला खूप दिवसापासून पोटाचा त्रास होता. एका बाटलीमध्ये मी 2 पेशंटचं काम केलं होतं आणि त्यांनी मला ही बाटली आजच्या आज मला पाठवून द्या असं त्यांचा फोन आला. आणि दुसरी गोष्ट होती, एक पेपर मिलमध्ये त्याच्या ज्याला काय म्हणतात चर्बीच्या गाठी पूर्ण अंगाने झाल्या आणि मी एक वेळेस असं त्याच्या संपर्कात आलो, त्याला विचारलं की काय आहे. मला आपलं बॉडी बोलतो काही वाटलं जिम मध्ये जातो काही असं एकदम जाड आणि अशी त्याला वाटायचं की काहीतरी वेगळाच प्रकार आहे. मग मी जवळ गेला विचारलं की मला 12 वर्षापासून हा त्रास होतोय आणि मी प्रत्येक ठिकाणी गेलो मला रिझल्ट काय आले. मग मी त्याला विचारलं बाबा तू औषध घेतो का, मी तुला सजेशन करतो, घेत असेल तर तुला सांगतो. मग त्यानंतर त्याला मी सांगितलं एक बाटली घेऊन सेवन कर आणि त्याचा रिझल्ट पहा आणि तो कसा येतो ते सांग. त्याबद्दल मला मी ठीक आहे घेतो सेवन करतो. पण त्याबरोबर एक कॅप्सूल होतं, कॅप्सूलची माहिती मला नव्हती. सांगितलं किंवा आमचे कदम सर आहेत त्यांना माहिती होती. त्याला विचारलं की असं एक पेशंट त्याचा काय द्यायचं आणि विचारल्यानंतर ती ट्रीटमेंट चालू केली. आज तो पेशंट मला प्रत्यक्ष भेटला. तो जवळपास त्याच्या चर्बीच्या गाठी जवळपास 50% लेवलवर आलेल्या आहेत. जवळपास तो आज मला भेटला तर मला परत आणखी ट्रीटमेंट चालू करायची आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, आपण कृपया अमृत ज्यूस बेस्ट प्रोडक्ट नंबर 1 असं म्हणायला काही हरकत नाही, तरी आपण सर्वांनी याचं सेवन करावं मी आग्रहाची विनंती करतो. नाव सांगा, कुठून आला आहात? नमस्कार, माझं नाव कर्नाटक शंकर आठवडे. मी सोलपाला राहते. मला 3-4 वर्षापासून मुलाचा त्रास म्हणजे रक्त पडायचं. त्याच्यानंतर एकदा रक्ता गोळ्या घेतला होता, त्यानंतर त्रास व्हायचाच. मी आमच्याकडून 2 महिने कोर्स केला, त्याच्यानंतर मला फरक पडला. खूप छान मॅडम, सरांनी खूप रिझल्ट काढलेले आहेत. त्याला सरांसाठी जरा जोरदार झाले होते. खूप सारं काम छान चालू आहे. आपल्याला सर खूपच छान प्रकारे ज्या ज्या पद्धतीने रिझल्ट घेतलेले आहेत ते सर त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायला पाहायला भेटेल. ग्रेट मॉर्निंग. माझं नाव गोपीनाथ साळवे, किरोडेमध्ये असतो. मला शुगरचा प्रॉब्लेम होता, जवळजवळ 400-450 शुगर. आता माझी 200 वरती शुगर आहे. माझे साताऱ्याचे मित्र आहे देशपांडे म्हणून, जवळजवळ 3 महिन्यापूर्वी मी त्यांना दिलं होतं. 3 महिन्यापर्यंत मला त्यांनी कॉलिंग केलेलं नाही आणि आता परवाच कॉल केला की आता मी 93 वर शुगर आहे 250 वर. कॉलिंग केला काय करायला 3 महिन्यापासून कॉल केला तर 93 वरती शुगर आहे. दुसरं रिझल्ट आहे, 8 वर्षाची मुलगी आहे, व्हायरस झालं होतं तिला. तिला जवळजवळ आता 50% रिझल्ट आलेला आहे. धन्यवाद सर. सरांसाठी जरा जोरदार टाळ्या. त्याच्यामुळे आपल्याला मॅडम रिझल्ट शेअर करणार आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव सौ शमिका सचिन शिर्के, मी हरण्यामधून आहे. मला थायरॉइडचा इतका त्रास होता की मला गिळताच येत
जेवताना मला इतका त्रास व्हायचा की बाबा जेवण जेवू का नको असं आधी जेवणा अगोदरच मला भीती वाटायची मी जेवेन की नाही. पण आता मला इतका या ज्यूस मध्ये एवढा रिझल्ट आलाय की माझा पूर्ण थायरॉइड बरा झालाय. आणि मेन म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की मी खाली झोपू शकत नव्हते आणि झोपताना मी एका कुशीवरच झोपायचे. म्हणजे मला ते मानेचा त्रास मानेच्या मणक्याचा त्रास होता. आता मी दोन्ही कुशीवर व्यवस्थित झोपते. आणि रिझल्ट सांगते माझ्या मिस्टरांना पण सांधेदुखीचा खूप त्रास होता. एका बॉटलमध्ये त्यांची पूर्ण सांधेदुखीची गोळीच बंद झाली. जेव्हा माझा मुलगा त्रास तेव्हा माझं वजन खूप होतं आणि नंतर त्यानंतर 1/2 किलो सुद्धा वजन वाढलं नव्हतं. एका बॉटलमध्ये माझं 2.5 किलो वजन वाढलं. आणि मी ज्यांना हे अमृत ज्यूस ज्यांना दिलं हरण्यामध्ये त्यांचं एका महिन्याचं 85 किलो वजन होतं. एका बॉटलमध्ये 2 किलो तिचं वजन कमी झालं आणि तिने मला येऊन सांगितलं की माझं 2 किलो वजन झालं कमी झालं नुसत्या अमृत ज्यूसमुळे. आता मी त्यांना डाळगोजी दिलंय. आता डाळगोजी दिल्यानंतर त्यांचं आणखी 1 किलो वजन कमी झालं. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद मॅडम. अमृत ज्यूस मध्ये आलेला रिझल्ट सर सांगतील. माझं नाव दिलीप हरी भोसले, मी लोकनेतून आहे. पूर्वी मला ऍसिडिटीचा त्रास होता. म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक गोळी घ्यायला लागायची आणि मला डॉक्टरने ती कायमस्वरूपी घ्यायला सांगितली होती. पण जसं मी अमृत ज्यूस घेतलं माझे सिनियर सर गोपीनाथ साळवे यांनी मला सांगितलं की तुम्ही अमृत ज्यूस घ्या. त्याप्रमाणे मी अमृत ज्यूस आणि ऍसिडिटी केअर हे घेतलं सोबत. 8 दिवसाने मी एक टाइम गोळी घेत होतो. त्याच्यानंतर परत 4 दिवसांनी मी ती सकाळी गोळी घ्यायची होती ही माझी बंद झाली. त्याच्यानंतर परत 4 दिवसांनी मी जी गोळी घ्यायची होती ही बंद केली. असे करून मी एका महिन्यामध्ये माझ्या ऍसिडिटीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. का फक्त अमृत ज्यूसमुळे. दुसरं माझं असं आहे म्हणजे पेशंट आमचे आहेत बापी त्यांच्याकडे स्टेजवर यावं असं मी त्यांना विनंती करतो. तुम्ही बोलू नका पण तुमचं रिझल्ट मी इथं शेअर करतो. सरांसाठी एक जोरदार टाळ्या होते. हे जे आहे ते बापी मलिक हे माझ्या कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांना एक म्हणजे खूप मोठा त्रास होता. तो म्हणजे त्यांच्या डाव्या साईडला छातीमध्ये दुखायचं. त्यांनी असंख्य डॉक्टर केले. आता जे नामांकित डॉक्टर आहेत पहिले जर आपल्या इथं जर खेडमध्ये किंवा चिपळूणमध्ये कोणाचा असा प्रॉब्लेम आला तर पहिले त्यांच्याकडे जातात. अशा डॉक्टरकडे ते जायचे. जायचे ना तुम्ही. त्याच्यानंतर त्यांच्यानी औषध गोळ्या घेऊन काही फरक पडत नाही. त्यांना जे आठवड्यातला एकदा येतात त्यांचे सिनियर त्यांनी सांगितलं त्यांना बेटा त्यांची फी होती 2,000 रुपये. ती 2,000 रुपये फी देऊन पण ते गेले होते आणि रिपोर्ट चेक केले सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. त्यांनी सांगितलं आता मी पुढे काही करू शकत नाही. त्याच्या अगोदर मी त्यांना जस्ट सांगितलं होतं तुम्ही अमृत ज्यूस जरा ट्राय करा. ते बोलले नाही माझे ते सिनियर डॉक्टर येणार आहेत त्यांना एकदा मी दाखवतो. आणि त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं आता आमच्याकडून इलाज होत नाही. त्याच्यानंतर मी त्यांना अमृत ज्यूस दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखणं आता 50% कमी झालेलं आहे. ते त्यांनी आम्ही सांगावं. अमूल्य माहिती आहे राहायला होते माझी इच्छा 1-1.5 वर्ष झालाय दाखवतो काय त्रास होता तो सर्व काय. त्याच्यानंतर मी आपल्याला 2 महिने आता म्हणजे 4 बघा सरांची 4थी बॉटल चालू आहे आणि 4थ्या बॉटलमध्ये ना सरांना खूप छान रिझल्ट आलेला आहे. सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. त्याप्रमाणे रिझल्ट शेअर करणार आहेत मॅडम. मी श्रुतिका सचिन सावंत इकराल सरांच्या टीममधून शिकतो. मी आधी मला रिझल्ट आलेला मी पहिल्यांदा सांगेन.
मला पिरियड्स टाईमला 4 दिवस कंटिन्यू पोटात दुखायचं, कंटिन्यू अक्षरशः डॉक्टरकडे जायला लागायचं. परंतु आज मी हे अमृत ज्यूस घेतल्यापासून मला डॉक्टरकडे सुद्धा जायला लागत नाही आणि पेन सुद्धा होत नाही पिरियड्स टाईमला. आणि त्यानंतर जो की माझ्या पप्पांना, जो मला रिझल्ट आल्यानंतर मी माझ्या पप्पांना आस्थमासाठी दिला होता. 2 ते 3 बॉटल आजपर्यंत पप्पांनी घेतली. त्यांच्या 20 वर्षापूर्वी जी टॅबलेट चालू होती पप्पांची दमाची, ती आज पूर्णपणे त्यांना काहीच असं वाटत नाही की दमा होत लागतोय वगैरे. म्हणजे 12 तास काम करून हॉटेलमध्ये 12 तास काम करून त्या सगळे ताजेतवाने सुद्धा आहेत. आज रिझल्ट सांगायचा होता. आणि तेच माझ्या टीममध्ये एक पूर्वा मॅडम आहे, त्यांच्या मिस्टरांना वजनवाढीसाठी भूक लागत नव्हती, वजनवाढीसाठी दिला होता. तर त्यांनी एका बॉटलमध्ये त्यांना 3 किलो वजन सुद्धा वाढलेलं आहे. हा एकदा आपल्या रिझल्ट आलेला. खूप बॉटल दिले आहेत, रिझल्ट पण तेवढे भरपूरच असणार आहेत आणि ते आपल्याला सरांच्याच माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटतील. नमस्कार, माझं नाव दीपक शिर्के. मी या सिस्टीममध्ये आलोय तो माझ्या घरातल्या रिझल्टमुळे. सर्वप्रथम या क्षेत्रामध्ये यायचं कारण मी माझ्या आईसाठी प्रोडक्ट घेतलं होतं, कारण आईचा प्रॉब्लेम जरा मोठाच होता. अक्षरशः म्हणजे 1-2 आई अशी झोपूनच असायची, कारण तिला वाताचा भरपूर त्रास आहे. आणि डॉक्टर जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये आम्ही खर्च केले आहेत एका वर्षामध्ये. पण आता तिथपासून अमृत 4 महिने चालू केलेला आहे. तिथपासून आता आई म्हणजे परवाच मी जेव्हा ट्रीप अचीव्ह झालो त्या दिवशी आईला सांगायला गेलो, त्या दिवशी आईने मला सांगितलं म्हणजे एवढं जबरदस्त फरक पडला की कधी तिला हसताना बघितली नाही. तिला भरपूर आनंद झाला आणि रिझल्ट पण एवढा जबरदस्त की आज स्वतः ती उठून सगळं तिथं स्वतः करते. मध्ये मध्ये आम्ही सगळं आम्हाला म्हणजे द्यायला लागायचं, म्हणजे खाण्यापिणं काय, आता ती स्वतः करते. तो एक जबरदस्त तुझ्या करायचा. आणि दुसरा रिझल्ट माझा मुलगा दुर्वा शिर्के, याचं वजन जवळजवळ 62 ते 63 किलो वजन होतं 1 महिन्यापूर्वी. डॉक्टरने पण सांगितलं होतं वजन एवढं होतं की त्याच्या पायावर लोड वगैरे यायचा, पाय दुखायचे. महिना झाला, एक टाइम 10 ml आपण ज्यूस घेतो फक्त सकाळचा, 7 ते 8 किलो वजन कमी झालेलं आहे. दुसरा असं होता त्याचा की त्याला ॲलर्जीचा त्रास होता, चिकट त्याच्या अंगावर चटके उठायचे असते आणि खाज भरपूर यायचे. आता जवळजवळ 1.5 महिना झाला त्याला अजिबात म्हणजे खाज वगैरे हा विषय नाही, किंवा त्याच्या अंगावर जे चटके येणे वगैरे हा विषय नाही. एवढा जबरदस्त रिझल्ट अमृत ज्यूस मध्ये आले. धन्यवाद सर. अवंतिका म्हणून पाटील हॉस्टेलमध्ये मी गजानन सरांच्या पहिल्यांदा एकच तेव्हा मला हिमोग्लोबिन माझं खूपच कमी होतं, म्हणजे आठ होतं, त्यामुळे माझ्या बॅटरीज कमी होत होत्या. आणि डॉक्टरांनी आम्हाला पाण्याच्या गाठी झाल्या होत्या, त्यामुळे मी हे औषध घेतलं होतं. तर ते मला मी 15 दिवसच घेतलं. 15 दिवसानंतर मी हे रिपोर्ट केले होते. तर त्याचा रिझल्ट मला हिमोग्लोबिन 12 आलं आणि पाण्याच्या गाठ्या पूर्ण वेगळ्या होत्या. दुसरा रिझल्ट म्हणजे मी मशीनवर काम करते. आज एक 12 ते 13 वर्ष मी मशीनवर काम करते, त्यामुळे माझ्या अंगाला सूज असायची, प्लस कंबर दुखी वगैरे खूपच असायचं, त्यामुळे मला मशीनवर काम करणे शक्य होतं. तरी पण मी हे अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला फरक पडलेलाच आहे. प्लस मी माझ्या पप्पांना दिलं होते अमृत ज्यूस, त्यांच्या 6 बॉटल कंप्लीट झाल्या. त्यांना ब्लॉकेजचा त्रास होता, प्लस हार्ट अटॅक येईल असं सांगितलं होतं, त्यामुळे ते घेत होते. तर त्यांना तोही रिझल्ट आलेला आहे. तिसरा रिझल्ट म्हणजे माझ्या मिस्टरांना गाठी होत्या चरबीच्या. त्या गाठी म्हणजे माझ्याला 16-17 वर्ष मी झाले तर आहे तर होत्याच ना, पण त्यांनी 15 दिवसच हे औषध घेतले. 15 दिवसात त्यांच्या गाठी विरळ झालेल्या दिसत आहे. तिसरा रिझल्ट म्हणजे माझ्या बहिणीला मी दिलं होतं हे औषध. तर बहिणीला म्हणजे खाज होती अंगावर, ती खाज होती अंगावर. तिने तर 3 बॉटल कम्प्लीट केल्या, पण तिची खाजी पूर्णपणे कमी झालेली आहे आणि म्हणजे पूर्ण गेलेलीच आहे. पण तिला कोलेस्ट्रॉलचा त्रास होता, म्हणून तिचा कोर्स चालूच आहे. थँक्यू रियाज. मी असंही सांगेन की रियाजच्या कंपनीला की हे सर्वांनी घ्या. महागडलं तरी तुम्हाला चालेल, पण हे रियाज औषध घेतलं तर तुम्हाला हे औषध खूपच लाभदायक आहे. थँक्यू. माझं नाव भूषण शिर्के आणि दीपक शिर्के सत्य काका माझे.
आमच्या घरी जेव्हा प्रोडक्ट आलं तेव्हा माझा अजिबात विश्वासच नव्हता या गोष्टीवर की काय आहे. सगळे घ्यायचे म्हणून मी पण घ्यायला सुरुवात केलं आणि 15 दिवस झाले. माझं वजन होतं 63 आणि आता 58 झाले. आणि माझे स्किनवर असे भरपूर असे डाग होते आणि आता 15 दिवसातच क्लिअर झाले सगळं. त्यामुळे थोडा बेस्ट आहे, सगळ्यांनी घ्यावं. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. माझं नाव आशा दिलीप भोसले. गेल्या वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला होता. ऑपरेशन झाले तरी पण सुद्धा माझं हात दुखत होतं घरी. तर मी ज्यूस आली त्याच्याबरोबर आतमध्ये कॅप्सूल त्या घेतल्या आणि त्यांनी मला बऱ्याच मदत पडल्या. आणि त्याच्यामुळं आणि दुसरं पण माझं हात पाय वगैरे आणि चढताना उतरताना दम वगैरे लागायचा तो पण आता खूप प्रमाणात कमी झालेला आहे. त्यामुळं थँक्यू रियांश. नमस्कार, मी रितिका मारडी. तर पहिलं म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगते की मला पित्ताचा त्रास होता आणि दिवसभर असं खूप थकवा झाला आहे. त्यामुळे ज्यूस घेतल्यापासून पित्ताचा त्रास पूर्ण बरा झाला आहे आणि आता खूप फ्रेश वाटतं दिवसभर. हा एक माझा अनुभव आहे. नंतर म्हणजे जे आपला व्हॉट्सअप असतो त्याचा कसा उपयोग होतो. मी स्टेटस ठेवायची रियाज. तर ते रियाजचे स्टेटस बघून आमच्या इथल्या गावातल्या मामीच लागतात माझ्या. त्यांनी मला फोन करून म्हटले की काय मला खूप औषधं झाली पण काय गुण येत नाही, म्हणजे ढोपर दुखतात किंवा याचं होतंय, तर ह्याचा खरंच उपयोग होतो का. तर म्हटलं होतो. म्हणजे त्यांना अमृत ज्यूस आणि अर्धोजी त्याचे ढोपर वगैरे दुखायचे म्हणून त्यांना मी अर्धोजी दिली. तर ढोपर दुखून त्यांना ताप वगैरे भरायचा. तर एका बॉटलमध्ये त्यांचा ढोपर दुखायचं कमी झालं आणि ताप यायचा पण बंद झाला आहे. आणि बॅक पेन थांबलेला आहे. त्यांनी स्वतःहून नेक्स्ट टाइम मला बॉटल मागून घेतली फोन करून. असा एक अनुभव आहे. त्याच्यानंतर एक मोरे म्हणून त्यांनी पण माझं स्टेटस बघितलं आणि मला बोलवलं. त्यांना पित्ताचा त्रास होता, कानात नगदी धूर यायचा, एवढा त्यांना पित्ताचा त्रास होता म्हणून त्यांनी अमृत ज्यूस घेतलं. तर एका बॉटलमध्येच त्यांना पित्ताचा त्रास बरा झाला आणि दुसरी बॉटल सुरू केल्यानंतर डॉक्टरांना त्यांनी बीपीची गोळी चालू होती 2-3 वर्षापूर्वी. तर ती सुद्धा डॉक्टरांना विचारून त्यांनी बंद केलेली आहे. नंतर मामी आहे त्यांची डायबेटिसची गोळी बंद झाली. त्यांना माहीत पण नाही की डायबेटीस त्यांचा 2-3 महिन्यात झाले होते पण गोळी बंद झालेली आहे. आणि माझ्या घरात अनुभव म्हणजे माझ्या आईचा कोलेस्ट्रॉलचा त्रास होता, तिला खूप व्हायचा, तर तिची पण आता कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झाली आहे. मी भाग्यश्री चंद्रकांत गोरे, राहणार खेड. माझ्याकडे कोंडकर सर आणि गडकरी सर आले होते. त्यांच्याकडून मी माझा सगळी माहिती पूर्ण सांगितली. त्याच्यानंतर अमृत ज्यूस मला घेण्यासाठी त्यांनी सांगितलं. माझे हात किंवा सांध्यांचा एकंदर सांध्याची वगैरे होती ती माझी 25% बरी झालेली आहे. आणि माझ्याकडून मी दुसऱ्यांना त्यांना झोप लागत नव्हती किंवा एकंदर पाय वगैरे दुखायचे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना पण चांगला गुण आलेला आहे. त्यासाठी सगळ्यांनी हे अमृत तर माझं अधिक वजन होतं 58 किलो. 3 बॉटलमध्ये माझं वजन झाले 68 किलो. आणि मी जिथं काम करतो तिथं माझा मित्र आहे, त्याच्या आईला मुंबईला दवाखान्यात दिलं होतं. तिला 45,000 रुपये खर्च काढला होता. तरी तिला फरक नाही पडला. माझ्याकडून बॉटल घेतल्यानंतर तिला जवळ 3.5 महिन्यानंतर एवढे खरं वाटलं की तिला त्यांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जवळजवळ 25 बॉटल घेतल्या. धन्यवाद. माझं नाव तेजल विजय कुंडे, दापोली तालुक्यातून आले. गाव आहे नवशी. मी गोपीनाथ सालवीकर हे माझे मेहुणे आहेत. मला बीपीचा 2016 पासून त्रास आहे. 45 ml ची मला गोळी चालू होती, त्याच्यानंतर 20 ml ची झाली. पण मला साळवी सर बोलले की औषध तर घेऊन बघा बीपीचं. आणि मला अंगाला पण सूज यायची. पण मला एक दिवस जरी गोळी नाही घेतली तरी मला लगेच थरथर व्हायचं आणि बीपी वाढायची. आता मी कधी कधी गोळी घेत नाही, ती घेऊन म्हणजे काय होतंय ते बघूया. पण मला आता अमृत ज्यूसमुळे मला एकदम म्हणजे बरं वाटतंय की सूज तर अजिबात नाही आहे आणि भूक लागते
आहे. मी एक भाकरी खात नव्हती, मी 2 चपाती कधी खात नव्हती. आता मी 3 टाइम जेवते आणि आपली ज्यूस घेते आणि मला खूप बरं वाटतं. सगळ्यांनी ते यूज करायला हवंय. ते औषध नाही आहे, ते फळांचं ज्यूस आहे आणि रेग्युलर जरी चालू ठेवलं तरी त्याचा उपयोग चांगला होईल. थँक्यू. माझं नाव रसिका शिर्के आणि जसं माझा भाऊ आता येऊन सांगितलं तशीच मी पण दीपक शिर्के आणि गजानन शिर्के यांची पुत्री, ते माझे काका. आणि मला सांगायचं आहे की मला प्रॉब्लेम होता, म्हणजे जसा मुलींना प्रॉब्लेम असतो, मला वाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होता, पिरियड्सचा प्रॉब्लेम होता. तर मध्ये खूपच जास्त त्रास व्हायला लागले. मला इचिंग व्हायची, रॅशेस व्हायचे. तर माझी आई मला सांगायची की तू हे त्याने बरं वाटतं, तर रियाज ज्यूस रोज घेत जा, त्याने बरं वाटतं. तर मी इथे नसते, मी मुंबईला असते, त्यामुळे ते रोज घेणं, सकाळी उठून कॉलेजला जायच्या आधी घेणं, मग नाश्ता करणं मला जमायचं नाही. तर मी तिला सांगायचं की तू गप, मला नाही घ्यायचं, माझ्याने होणार नाही, मी नाही घेणार. तर मग जेव्हा मी इकडे आले तर मग तिने मला डॉक्टरकडे नेलं की बाबा तू हे घेत नाहीस, आपण डॉक्टरकडे जाऊ ह्या कारणासाठी. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर ती ते बॅगेमध्ये घेऊन आली होती. मी मात्र अशीच सांगते डॉक्टरना मला हे होतंय, ते होतंय, ते होतंय. त्यांनी मला औषधं दिली की तू हे घे. नंतर जाताना माझ्या आईने ते बॉटल काढून त्या डॉक्टरांना दाखवली की मी तिला सांगते की तू हे घे. तर ते डॉक्टर मला स्वतः असं म्हणाले की बाकी काही औषध घेण्यापेक्षा तू हे घे, त्याने तुला खरंच बरं वाटतं. आणि मग मी जेव्हा ते घ्यायची सुरुवात केली, मला त्या गोळ्याही बंद केल्या, म्हणजे डॉक्टरांनी दिल्या होत्या त्या मध्येच बंद केल्या आणि हे कंटिन्यू केलं. त्यानंतर माझा सगळा प्रॉब्लेम गेला, तो डिस्चार्जचा पण आणि पिरियडचा पण सगळा प्रॉब्लेम संपला आणि आता सगळं नॉर्मली चालू. 10 वर्ष काटा हलत नव्हता, आज 7 किलो माझं वजन वाढलेलं आहे. सगळं चेक केलेलं म्हणजे जे माझं वजन होत नव्हतं त्याच्यामुळे माझं वजन वाढत नव्हतं, काही टेन्शन येतं. आता झोप पण एवढी चांगली लागली, सकाळी 9 वाजले तरी मला जाग येत नाही. मी दुसऱ्या असं मी सांगितलं की त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं आहे. बरेच पेशंट आहेत माझ्याकडे. माझी मुलगी किरकोळ आहे, तिथे माझं वजन वाढलेलं आहे, हिमोग्लोबिन वाढलेलं आहे. आणि प्लस मॅडम मी अशा पेशंटला भेटतो की ते मला बोलले की आमच्याकडे म्हणजे माझं हिमोग्लोबिन वाढत नाही आहे, डॉक्टर करून झाले. तर मी त्या पेशंटला सांगतो तर माझ्याकडे एक बॉटल तुमचं 2 ते 3 पॉईंट हिमोग्लोबिन नाही वाढलं तर ऑन दी स्पॉट 7,000 रुपये कॅश मी तुम्हाला बक्षीस देतो. आयुर्वेदिक प्रोडक्ट पाहिजे असतील तर त्याचं भावाचं शॉप आहे पिरलोटेमध्ये, सरकारी हॉस्पिटल आहे ना त्याच साईडला बरोबर. तर कोणाला हवे असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे करा, तुम्हाला नंबर वगैरे मी देईन. तर नाहीतर नंबर नसेल तर मला मेसेज वगैरे करा. चला बाय बाय बाय. तुमचे आजार पण फटाफट बरे होणार. फक्त अमृत ज्यूस घेऊन बघा फक्त, आणि रिझल्ट बघा. इथं किती आजारावरती आहे? 700 किती? 750 प्लस. 750 प्लस आजारावरती आहे. म्हणजे तुम्ही घ्याल ना तुम्हाला लगेच रिझल्ट येणारच. आता रिझल्ट तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असणारच. तर चला बाय बाय. अशीच घ्या औषध आणि चांगली मस्त तंदुरुस्त राहा अमृत ज्यूस घेऊन. आणि ती कंपनीचं नाव काय? रियांश कंपनी भावनो. चला आता तुम्ही माहिती बघितली जे आयुर्वेदिक प्रोडक्ट होते ते जर कोणाला पाहिजे असतील तर आपल्या भावाकडे संपर्क साधा. नंबर तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर औषधांचा रिझल्ट पण तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये आता. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, लाईक शेअर करा. आणि जे आपले ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी शॉर्ट. तर बाय बाय करा. बाय बाय. चला चला.